सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे। अकोल्यात भर दिवसात थरारक घटना घडली असून उमरी गुडदी रोडवरील एका 25 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने 3 ते 4 तरुणांनी हल्ला केला आहे। त्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आली। लोखंडी पाईपचाही वापर करण्यात आला आणि हल्ल्यानंतर दुचाकीची तोडफोड करीत गंभीर जखमी झाले आहे आणि याचा जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे आणि जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। अकोला शहरात हृदय पिवटून टाकणारी घटना समोर आली आहे। उमरी गुडदी रोडवरील रोनक मंगल कार्यालयासमोर भर दिवसा 25 वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून धारदार शस्त्र व लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आली। या हल्ल्यात उमरवता तरुण गंभीर जखमी झाला आहे। हल्लेखोरांनी मारहाणीनंतर जखमीच्या दुचाकीचीही तोडफोड केल्याची माहिती आहे। प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे समोर आले असून 3 ते 4 तरुणांनी मिळून ही मारहाण केल्याचे सांगितले जात आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नेमका हल्ला कशावरून आणि का झाला याचा तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।